बाहेर दिल्लीचं तापमान 4 अंशांवर घसरलं होतं. रस्ते ओस पडले होते आणि धुक्याच्या पांढऱ्या चादरीने अख्खं शहर वेढलं होतं. अशातच एका टोलेजिंग इमारतीच्या खाली आरवची आलिशान गाडी येऊन थांबली. आरव, ज्याला वेळेची किंमत पैशात मोजायची सवय होती, त्याच्यासाठी प्रत्येक सेकंद नफ्याचा होता. पण गाडीचा दरवाजा उघडताच काचेतून शिरलेली ती बोचरी थंडी त्याच्या हाडापर्यंत पोहोचली. "साहेब, एक स्वेटर मिळेल का?" तो आवाज इतका कातर होता की जणू सुक्या पानांची सळसळ व्हावी. आरवने मागे वळून पाहिलं. 9 वर्षांची रिया उभी होती. तिचे ओठ थंडीने निळे पडले होते, पाय अनवाणी होते आणि पायाच्या भेगांमधून रक्त गोठलं होतं. तिच्या कुशीत 2 वर्षांचा गोलू होता. तो रडतही नव्हता, फक्त सुन्न डोळ्यांनी आकाशाकडे पाहत होता. भुकेने आणि थंडीने त्याचं शरीर लाकडासारखं ताठ झालं होतं. आरवच्या मनात आधी विचार आला की काही पैसे द्यावे आणि पुढे जावं, पण रियाच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं. तिथे याचना नव्हती, तिथे एक प्रकारची आर्तता होती. "तुझी आई कुठे आहे?" आरवने विचारलं. रियाचे डोळे भरून आले. "आई कारखान्यात कामाला गेली होती साहेब. 4 दिवस झाले, ती परतलीच नाही. गोलूला खूप ताप आहे, तो श्वासही धड घेऊ शकत नाहीये. मला भीती वाटतेय, तो मला सोडून तर नाही ना जाणार." आरवच्या काळजात लख्खकन काहीतरी चमकलं. ज्या माणसाने आयुष्यात फक्त फायली आणि आकडे पाहिले होते, त्याला आज पहिल्यांदा 2 जीवांचा थरकाप जाणवला. त्याने रियाचा हात धरला आणि तिला मॉलच्या आत नेलं. मॉलच्या झगमगाटात रिया आणि गोलू जणू दुसऱ्या ग्रहावरून आल्यासारखे वाटत होते. लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होते, काहीजण नाकं मुरडत होते, पण आरवने कोणाकडेही लक्ष दिलं नाही. तो तिला महागड्या ब्रँडेड कपड्यांच्या विभागात घेऊन गेला. आरवने एक अतिशय मऊ आणि उबदार लोकरीचा स्वेटर उचलला. रियाने तो हातात घेतला, स्पर्श केला आणि तिचे डोळे विस्फारले. "साहेब, हे खूप महाग असेल ना? मी एवढे पैसे कधीच देऊ शकणार नाही." आरव खाली बसला. तिच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाला, "रिया, या जगात काही गोष्टींची किंमत पैशात नसते. हा स्वेटर तुला विकत घ्यायचा नाहीये, हा तुझा अधिकार आहे." त्याने फक्त स्वेटरच नाही, तर दोघांसाठी जॅकेट्स, बूट, मोजे आणि भरपूर खाऊ घेतला. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा आरवला दिसलं की रियाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तिने गोलूला तो नवीन स्वेटर घातला. गोलूच्या शरीरात जणू प्राण फुंकले गेले. त्याने आरवच्या बोटाला आपल्या छोट्या हाताने घट्ट पकडलं. तो स्पर्श आरवच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा व्यवहार ठरला, ज्यात त्याने आपलं हृदय हरवलं होतं. आरव तिथेच थांबला नाही. त्याने आपल्या ओळखीने रियाच्या आईचा शोध सुरू केला. 2 दिवसांनंतर एका सरकारी हॉस्पिटलच्या कोपऱ्यात ती सापडली. अपघातात जखमी होऊन ती बेशुद्ध होती. आरवने तिच्या उपचाराचा सगळा खर्च उचलला. आरवने रियाला विचारलं, "मोठी होऊन तुला काय व्हायचंय?" रियाने ठामपणे सांगितलं, "मला तुमच्यासारखं व्हायचंय, जो दुसऱ्याच्या थंडीची जाणीव ठेवतो." आरवने तिला शाळेत घातलं. रियासाठी तो केवळ एक स्वेटर नव्हता, तर ते एका नवीन आयुष्याचं कवच होतं. ती रात्रंदिवस शिकली. जेव्हा जेव्हा तिला थकवा यायचा किंवा हार मानावीशी वाटायची, तेव्हा ती कपाटात ठेवलेला तो जुना, आरवने दिलेला स्वेटर पाहायची. त्याला स्पर्श केला की तिला त्या दिवशीच्या थंडीची आणि आरवच्या माणुसकीच्या उभेची आठवण व्हायची. वर्षे निघून गेली. आरव आता म्हातारा झाला होता. त्याची संपत्ती कदाचित कमी झाली असेल, पण त्याचं समाधान वाढलं होतं. रिया आता ॲडव्होकेट रिया झाली होती. तिने अशा हजारो मुलांसाठी काम सुरू केलं होतं, जे रस्त्यावर थंडीत कुडकुडत होते. एका संध्याकाळी आरव शेवटचे श्वास मोजत असताना रिया त्याच्या उशाशी बसली होती. तिने तोच जुना स्वेटर आरवच्या हातावर ठेवला. आरव क्षीण आवाजात हसला आणि म्हणाला, "रिया, तो स्वेटर आजही इतकाच उबदार आहे का?" रिया रडत म्हणाली, "साहेब, त्या स्वेटरने मला फक्त ऊब दिली नाही तर जगण्याचं ध्येय दिलं. तुम्ही एक स्वेटर दिलात, मी लाखो मुलांसाठी घरांची ऊब निर्माण करेन." आरव गेल्यावर रियाने त्याचं कार्य थांबवू दिलं नाही. ती आता न्यायाधीश झाली होती. एका मोठ्या सोहळ्यातून बाहेर पडताना तिला एक लहान मुलगा दिसला, जो थंडीने कापत होता. तिने क्षणाचाही विचार न करता आपली महागडी शाल त्याच्या अंगावर गुंडाळली. त्या मुलाने विचारलं, "मॅडम, मी हे पैसे कधी परत करू?" रियाच्या डोळ्यांतून पाणी आलं. तिने आरवचे शब्द आठवले आणि म्हणाली, "बाळा, ही माणुसकीची साखळी आहे. मला परत नकोत. फक्त जेव्हा तू समर्थ होशील
तेव्हा तू सुद्धा कोणा एकाच्या आयुष्यातली थंडी दूर कर. शहरात थंडी तशीच होती, पण त्या रात्री 2 जीव एका अनोख्या उभेने सुखावले होते. संदेश: माणुसकी ही जगातील एकमेव अशी गोष्ट आहे जी वाटल्याने कमी होत नाही, तर ती वाढत जाते. आपण दिलेली एक छोटीशी मदत कोणाचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. संपत्ती येते आणि जाते, पण आपण पेरलेली माणुसकी पिढ्यानपिढ्या जिवंत राहते. जगाला गरज आहे ती फक्त मोठ्या घरांची नाही, तर मोठ्या मनांच्या माणसांची.